रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या आंबवली गावात जल जीवन मिशन योजनेमुळे शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे। पूर्वी डोंगर दऱ्यातल्या झऱ्यातून मिळणारं पाणी हा एकमेव जलस्रोत इथे उपलब्ध होता। त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असे। त्यानंतर गावात सार्वजनिक नळपाणी योजना आली, त्यातूनही पुरेसं पाणी मिळत नव्हतं। त्यानंतर गावकऱ्यांना जलजीवन मिशन योजनेची माहिती मिळाली आणि या योजनेची गावात यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात आली। या आंबोली मसूल गावामध्ये प्रत्येक घरपट नळ देण्यास शासनाच्या वतीनं आणि या ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही पूर्ण सक्षम झालो आणि तो आंबोली गाव हा घोषित केलेला आहे। या योजनेच्या माध्यमातून गावातल्या 173 कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी देण्यात आली आहे। तसंच गावातल्या शाळा, अंगणवाडी इथेही नळ जोडणी मिळाल्यानं विद्यार्थ्यांनाही आता पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध झालं आहे। कष्ट घेतलं, नंतर एक वरती तलाव आहे, त्या तलावातून पाणी आणलं आणि तो विहिरीमध्ये सोडलं। त्याच्यानंतर आम्हाला काही फारसं लिहायचं पाणी भेटायचं नाही, थोडं 2 हांडे भेटायचं, त्याच्यामध्ये आम्ही समाधान मांडून घ्यायचं। आता जे जलजीवन योजना आहेत म्हणजे त्यातून आम्हाला घरी पाणी आलंय, तो आम्हाला भरपूर पाणी भेटतं आणि आम्ही आता सुखी आहोत। आम्हाला बावा डोंगर लई तिकडे डोंगराला वर जायला व्हायचा, दिवस पाण्याला जायचा, पोराबाला टाकून शनी आम्ही जायचा पाण्याच्या घोटासाठी। तो पण एकच हांडा आणायचा, त्या एका हांड्यात आम्ही 4 माणसं पसायचे। ह्या पोराबालानं आंगड्या पांगड्या लई वनमस पाण्याचं बोललो। पण आता ही मुला झाली तिथनं आम्हाला पाण्याचा 24 तास चालू पाणी आहे आमचा। आणि लई पोराने आता मेहनत करून शनी लई पाण्याची आमची सोय केलं म्हाताऱ्यांची। आता आम्हाला त्यांच्यावर जायची अगोदर जायचा, तो पाणी लटपटच आणायचं, पण आता हे आम्हाला घरपोच पाणी केलं, तो आम्हाला लई चांगला आता व्यवस्था केलं नाही। इथे नळ बसवल्यामुळे सगळ्या मुलांना पुरेसं पाणी मिळू लागले व घरी जाण्याची गरज लागत नाही व अभ्यासावर पुरेसं लक्ष जातो।